नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. संकल्प फाउंडेशन विषयी एक थोडक्यात इथं परिचय करून देतो. गेले 11 वर्ष झाले आमचं NGO महाराष्ट्रातील विविध भागात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यासोबतच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात काम करतात. गेल्या 11 वर्षात ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून आमचं NGO कार्यरत आहे आणि या 11 वर्षात आम्हाला समाजाच्या विविध भागात काम करण्याची संधी मिळाली. बद्दल नक्कीच आमच्या NGO ला खूप अभिमानाची गोष्ट आहे, असंच आम्ही समजतो. आमचं NGO महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वावर आमचं NGO काम करतात. आणि गेल्या 11 वर्षात जे काही आम्ही कार्य केलंय त्याचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमचं संपूर्ण ऑनलाईन ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होती, तर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, की ज्या वेबिनार मध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या कल्याण न भूले, आविष्कारों की कृति महाराष्ट्रातील विविध भागातील तज्ज्ञांना ऑनलाईन इन्व्हाइट केलं आणि त्या वेबिनार सिरीज मध्ये अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा असतील यासोबतच आम्ही शेतीच्या विविध पद्धती जसं ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, कृषी प्रक्रिया उद्योग यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध या यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबतच विद्यार्थी आणि पालकांसाठी कोरोना काळात खूप सारे लोक स्क्रीनचा वापर करत होते, तर त्यांना कंट्रोल कसा करायचा स्क्रीनवर त्याबद्दल आम्ही वर्कशॉप ऑनलाईन घेतले पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
यासोबतच आम्ही जलसाक्षरता असेल, आरोग्य असेल, यावर देखील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केलं. आज आपण ज्या व्याख्यानमालेसाठी जमलो त्याविषयी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ही व्याख्यानमाला संवाद सारखी सुरू करण्याचा मुख्य उद्देश जे पण स्पेशलाइज व्यक्ती आहे त्यांचा जीवनचरित्र, जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. याची सुरुवात करत असताना आम्ही अनेक तज्ञ लोकांशी चर्चा केली. त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि सगळ्या या चर्चेतून आमच्या NGOच्या पदाधिकाऱ्यांना जे काही मिळालं, की आपण एक व्याख्यानमालेची सुरुवात तर करूया. म्हणून 15 ऑगस्ट 2022ला भारताच्या 75व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि खरोखर आज आम्ही 94व्या एपिसोडला पोहोचलो आहोत. सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत ही मजल गाठता आली आणि हे सगळं करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस जे पण व्यक्ती इथं येतात, महानुभाव येतात, त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. त्यासोबत त्यांचा जीवन प्रवासात जीवन संघर्ष करत असताना त्यांना जे काही अनुभव येतात, त्या अनुभव आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला एक प्रकारे संधी मिळते. त्याबद्दल निश्चितच आमच्या NGOला अभिमान वाटतो. प्रत्येक व्याख्यानमालेच्या दरम्यान प्रत्येक आठवड्यात आम्हाला असं जाणवतं जे पण स्पेशलाइज पर्सन आहेत त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. रोजच त्यांच्या ज्या उणिवा आहे त्याच्यावर मात करत ते जगाशी जुळवून घेतात, बॅलन्सिंग करत असतात आणि हे सगळं करत असताना ते इतरांसोबत स्पर्धा करत कधी त्यांच्यासोबत कधी त्यांच्या पुढे देखील जात असतात. आतापर्यंत जेवढेही महानुभाव आले प्रत्येकाचं त्यांच्या क्षेत्रात मास्टर की आहे, मास्टर ब्लास्टर आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून जो अनुभव शेअर होतोय तो इतरांना त्यातनं प्रेरणा मिळते. आम्हाला त्याबद्दल खूप चांगले फीडबॅक संपूर्ण महाराष्ट्रातून आता तर काही महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आम्हाला प्रतिक्रिया येतात. निश्चितच हे खूप अ, एक छोटस आम्ही उचललेलं पाऊल आहे आणि ती संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या वक्त्या गायत्री मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो आणि त्यापूर्वी आपल्या सोबत रणजित जोशी सर आहेत, अशोक बानसे सर, तेजश्री मॅडम, संजय देशपांडे सर, मी या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 94 आज कुठले जात आहे. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. पुढे चालत राहा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात यशाची किल्ली आहे. अशाच पद्धतीचे शिकवण देणारे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. तर संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 94 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळात MIS सहाय्यक सल्लागार या पदावर कार्यरत असलेल्या माननीय गायत्री पुरुषोत्तमराव उरकुटकर मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. गायत्री पुरुषोत्तमराव उरकुटकर मॅडम यांचे शिक्षण MSW झालेले आहे. मॅडमांनी 1ली ते 10वीचे शिक्षण त्यांनी नागपूर येथे पूर्ण केलेले आहे. 11वी ते 12वीचे शिक्षण त्यांना अमरावती जिल्ह्यात त्यांनी केलं आहे आणि BSW MSW त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर खडतर अडचणींना सामोरे जावं लागलं मॅडमांना. त्या सध्या
MIS असिस्टंट कन्सल्टंट म्हणून मॅडम कार्यरत आहेत. मॅडमचे जे सामाजिक सेवा आहेत किंवा जे समाज सेवा मॅडम करतात, तर लहान मुलांचे निगडीत ज्या काही समस्या असतात त्या सोडवत मॅडम असतात नेहमीच. मॅडमचा जो छंद आहे, तर मॅडमला व्हीलचेअर बास्केटबॉल खेळायला मॅडमला आवडतो. तसेच मॅडमला नवनवीन गोष्टी शिकणे, वाचणे, नवनवीन ठिकाणी भेट देणे असे सुद्धा मॅडमचे छंद आहे. मॅडमांना महिला सन्मान पुरस्कार देखील लाभलेला आहे. तर अशा ह्या आपल्या माननीय गायत्री पुरुषोत्तमराव उरकुटकर मॅडम माझी सेवा माझे सामर्थ्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर शाल सरांकडे सोबत धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपल्या आजच्या वक्त्यात गायत्री मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. आपल्या सोबत प्राची मॅडम आणि रुचा मॅडम आल्या, मी त्यांचं देखील स्वागत करतो. वेलकम. गायत्री मॅडम, तुम्ही सुरू करावं अशी तुम्हाला विनंती करतो. चालेल. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आवाज क्लिअर आहे सर? आवाज क्लिअर आहे सर? हॅलो. हो, आवाज येतो. हो हो ठीक. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी थोडक्यात माझा परिचय देते, मॅडमने दिलेलाच आहे, थोडक्यात देते. मी गायत्री पुरुषोत्तमराव उरकुटकर. माझा जन्म यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला. तसं माझं बालपण, संपूर्ण माझं बालपण हे माझ्या ग्रामीण भागात, म्हणजे मी जिथे प्रॉपर आहे, धामणगाव रेल्वे इथेच एक छोटस खेडं आहे, जिथे गाव आहे, तिथे माझं बालपण झालेलं आहे. इयत्ता 1ली ते 3री पर्यंत मी जिल्हा परिषद शाळा सावडा इथे माझं शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतरचं शिक्षण जे आहे ते मी नागपूरला घेतलेलं आहे. ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेसच म्हणजे माझं जे अपंगत्व आहे ते जन्मतः आहे. त्याच्यामुळे जन्म झाल्यानंतर म्हणजे आई वडिलांना वाटलं की हे कशामुळे झालं. त्यामुळे त्यांनी बालपणात जे माझ्यावर उपचार करायचे ते अनेक उपचार केले, डॉक्टरांकडे नेलं. पण डॉक्टरने सांगितलं की जर जशी चालत आहे, जर ऑपरेशन तरी अशी चालणार नाही, आणखी तिच्या पायाला इजा होईल आणि ही ज्या प्रमाणे आता जशी चालत आहे स्वतःच्या पायावर तशीही चालू शकणार नाही. त्यामुळे ऑपरेशन झालेलं नाही. आणि त्यानंतर मग मी जिथे पुढचं शिक्षण घेतलं त्यावर पुढचा इलाज झाला. माझं कौटुंबिक जीवन जर म्हणायचं असेल तर माझ्या घरी माझे आई वडील, बहीण भाऊ आणि आम्ही 3 बहीण भाऊ आहोत. माझं आई वडील आणि मी सध्या इथे राहत आहे. मला एक मोठा भाऊ आहे, तो सध्या मुंबईला असतो. एक बहीण आहे, ती सेविका आहे. सध्या घरी आम्ही 3 जण असतो, माझे आई बाबा आणि मी. माझे आई वडील शेती करतात. एक सांगायचं म्हणजे तर की आपण ज्या कुटुंबात राहतो तिथे जर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळायला हवं किंवा जे मोकळीक मिळायला हवी, जे फ्रीडम म्हणतो, ते आपल्याला नक्कीच आवश्यक असते. कारण जोपर्यंत आपल्याला घरून आपलं पाठबळ म्हणजे कुठलंही पाठबळ मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या घरी जोपर्यंत आपल्यावर बंधन लादली जातील किंवा आपल्याला फ्रीडम जे आहे, आपला आई वडिलांशी असणारा संवाद असेल, आईशी असेल, बाबांशी असेल किंवा आपल्या मित्रमैत्रिणीशी असेल किंवा इतरांशी असेल, जोपर्यंत आपण क्लिअर होत नाही, मनमोकळीकपणाने सांगत नाही, तोपर्यंत त्यावर सोल्युशन मिळत नाही. मला माझ्या आई वडिलांचा यासाठी अभिमान वाटते की मला माझ्या आई वडिलांनी कधीही जाणू दिलं नाही की मी कुठेतरी कमी आहे किंवा माझ्यात कुठेतरी दिव्यांगपणा आहे. हे मला आजपर्यंतही माझ्या आई वडिलांनी जाणवू दिलं नाही.
माझ्या आई वडिलांनी माझं शिक्षण असेल, मला बाहेर जायचं असेल किंवा माझा कुठलाही निर्णय असेल, त्यांनी मला कधी लादला नाही की तू नाही हेच कर भाऊ. प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य दिलं. तुला जे योग्य वाटते ते कर. त्यामुळे मला माझ्या आई वडिलांचा खूप अभिमान आहे. लहानपणी असं व्हायचं की आता हिला असं अपंगत्व आहे, त्याच्यामुळे शिक्षण कशी घेणार, शाळेत कशी जाणार. त्यामुळे अनेक ज्या अडचणी आहे, म्हणजे एक तर ग्रामीण शिक्षण म्हटलं, वेळेवर शाळेत जाणं असेल की नाही, किंवा पाणी पावसाळ्याचे दिवस असेल. त्यामुळे मी इयत्ता 3री पर्यंत माझ्या गावामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर माझे मोठे वडील जे नागपूरला असतात, त्यांनी नागपूर इथे असणारी दिव्यांग मुलांची जी शाळा आहे, सीताबर्डी नागपूर येथे, त्याबद्दल त्यांनी माझ्या आई वडिलांना, आजी आजोबांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की दिव्यांग मुलासाठी नागपूर इथे शाळा आहे, आपण गायत्रीला तिथे टाकू. सर्वप्रथम तर माझ्या आजोबांनी नकार दिला, कारण इतकी छोटी मुलगी इतक्या लहानपणी तिला तिथे टाकणं, म्हणजे किमान मी तेव्हा 6 ते 7 वर्षांची असेल तेव्हा टाकणं, त्यामुळे त्यांनी नकार दिला. परंतु एक कोणतेही आई वडील असो, त्यांचं एक राहते बाळ इतकं छोटं आहे, माझी मुलगा असो या मुलगी असो, इतकी छोटी आहे ती, इतक्या लहानपणापासून तिला बाहेर कसं ठेवायचं. परंतु त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी जो निर्णय घेतला तो माझ्यासाठी योग्यच होता, आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे. त्यांनी तो निर्णय घेतला आणि तेव्हा म्हणजे इयत्ता 4थी पासून माझं शिक्षण नागपूर येथे मातृसेवा संघ सीताबर्डी नागपूर येथे झालं. नागपूरचं जे शिक्षण, जो आपल्याला पाया असतो, जोपर्यंत आपला पाया मजबूत होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. स्नेहांग, आता ही सध्या शाळा स्नेहांग मुलांची सीताबर्डी येथे आहे. अजूनही तिथे अधूनमधून गेल्या माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. तिथने जे आम्हाला धडे मिळाले, तिथने जे आम्ही घडलो, ते अजूनही आम्हाला म्हणजे उपयोगात येत आहे. बालपणीत मिळालेले मित्रमैत्रीण असेल किंवा तिथल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्यावर जे संस्कार रुजविले, ते आजही आम्हाला उपयोगात येत आहे. आमच्या तिथे एक कल्पना ताई म्हणून आहे, त्या स्वतःही दिव्यांग आहे. दिव्यांग ताईकडे म्हणजे आमच्या कल्पना ताईकडे पाहून आम्हाला इतका आदर्श वाटायचा की आजही तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर बघितला की असं वाटतं कुठेच म्हणजे कुठे पडू शकत नाही. ताईंची चिकाटी आणि मेहनत एक, आणि त्यांनी आम्हाला शिकवलेलं, इयत्ता 4थी पासून ताईंनी आम्हाला शिकवलं. ताई स्वतः दिव्यांग आहेत. ताई स्वतः 2 व्हीलरनी घरून येणं जाणं करतात. ताई स्वतः आपली छोटी गाडी असते, ताई स्वतः चालू शकत नाही. इतकंही असून ताई रोज शाळेमध्ये येणं, मुलांना शिकवणं, त्यांच्याकडून करून घेणं, या सर्व बाबी ताईंनी आम्हाला शिकवल्या. शिस्त, नियम आणि स्वतःला लावलेले एक वळण जे आहे की आपण स्वतः राहत आहे तर आपले कसे असायला हवे, आपली बेडशीट कशी असायला हवी, आपलं वागणूक, आपली स्वच्छता, इव्हन छोटे छोटे जे बारकावे आहेत ते ताईंनी आम्हाला आधीपासून शिकवले. तसेच शाळेत आम्हाला विविध कला कौशल्यांचेही धडे दिले, जसे शिवणकाम असेल, भरतकाम असेल, विणकाम असेल, तेही आम्हाला तिथे शिकविलं गेलं. त्याच्यामुळे आम्हाला विणकाम, भरतकाम या गोष्टीची सवय सवय लागली, आणि तेही धडे आम्हाला मिळाले. तसेच बालपणा म्हणजे तिथेच मातृसेवा संघामध्ये विविध स्पर्धा ज्या व्हायच्या, त्यामध्येही जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने ज्या काही क्रीडा उत्सव व्हायचे, तेव्हाही आम्ही विविध स्पर्धेत सहभागी व्हायचो. तेव्हा रनिंग असेल, फेक असेल, गोलाफेक असेल किंवा विविध गीत गायन स्पर्धा असेल, विविध स्पर्धामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. तिथेही आम्हाला बरेच बक्षीस मिळाले. आणि हे जे सर्व जे झालं ते आमचे जे शिक्षक असतात, प्रत्येक जी गोष्ट आहे त्यामध्ये गुरु मार्गदर्शनाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. त्यावेळेस लाभलेले आमचे शिक्षक असेल, वराड पांडे सर असेल, अपर्णा मॅडम असेल, कल्पना ताई असेल, मृणाल मॅडम आहेत, अशा अनेक शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही तिथे घडलो. 10वी पर्यंत तिथलं शिक्षण झाल्यानंतर मी 11वी आणि 12वी माझं प्रॉपर म्हणजे धामणगाव रेल्वे इथे केलं. फक्त माझं एक मला असं सांगावं वाटतं की मी लहानपणापासून जे शिक्षण घेतलं ते सर्व आई वडिलांपासून दूर
दूरच राहून फक्त जे 2 वर्ष जे घेतलं मी शिक्षण ते 11वी आणि 12वी ते फक्त धामणगाव रेल्वे येथे सेठ सत्यलाल लाभचंद हायस्कूल येथे मी 72% घेऊन आर्ट्स मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी 2 वर्ष अमरावतीला डीएडचं शिक्षण घेतलं. डीएड केलं ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे. त्यानंतर विषय म्हणजे असं झालं होतं की मला एसडब्ल्यू ला ऍडमिशन मिळाली आणि त्या लेट अप्लिकेशन केल्यामुळे माझं ऍडमिशन व्हायचं होतं. मग काय करायचं, 2 वर्ष असेच वाया जाईल. त्याच्यामुळे मी ओपन युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली. ओपन युनिव्हर्सिटीला मी बीए ला फॉर्म भरला. लगेच काही दिवसात माझा नंबर बीएसडब्ल्यू ला लागला. बीएसडब्ल्यू ला नंबर लागल्यानंतर असं झालं की माझ्या गावावरून कॉलेज करणारी मी एकटी मुलगी, म्हणजे माझ्यासोबत कॉलेज करणार माझ्या गावाकडनं कोणी. त्याच्यामुळे असं वाटायचं की आपल्याला सोबत नाही, म्हणून मग कॉलेज करायचं नाही करायचं. कधी कधी आई वडिलांना असं वाटायचं की ही एकटी जाईल का, एकटी येईल का. हिवाळ्यात बरेचदा म्हणजे लवकर देतो त्याच्यामुळे जाणं येणं होईल की नको नाही, त्याच्यामुळे हा विचार एक आई वडील या नात्याने त्यांना यायचा. पण माझं बीएसडब्ल्यू आणि माझं एमएसडब्ल्यूचं शिक्षण मी एकटीने म्हणजे मला कुणीही मित्र मैत्रिणी कुणी सोबत नव्हते. माझ्या गावावरून मी 5 वर्ष धामणगाव अपडाऊन करून माझं मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळेस असं व्हायचं की एक त्यामध्ये क्षेत्र कार्याचा भाग असतो. म्हणजे जे जे की ग्रुप वर्क करून आपल्याला ते ग्रामीण भागात असेल, शाळा असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा गाव असेल, इथे ग्रुप वर्क जाऊन त्या गावातील समस्या जाणून घेणं किंवा एक तो आपल्या फीडबॅकचा भाग असतो तो. तेव्हा असं झालं होतं की मला फील्डवर्कला एक बाबुळगाव तालुक्यातील फाळेगाव हे गाव मिळालं, जे की उमेद अंतर्गत चालणारे जे बचत गट असते त्यांच्याशी ते कम्युनिकेशन करायचं होतं. माझं स्पेशलायझेशन पीडी असल्यामुळे मला उमेद अंतर्गत क्षेत्रकार्य करण्याचा चान्स मिळाला होता. त्यावेळेसही असं झालं होतं की मला एकटीला म्हणजे मी एकटं फील्डवर्क केलं होतं. त्यावेळेस मला सोबत कुणीच नव्हतं आणि मी एकटीने ते फील्डवर्क योग्यरित्या म्हणजे स्वतः सांगायचं नाही पण ते योग्यरित्या मी पूर्ण केलं. बरेचदा असं होते की आपल्या सोबत कुणीतरी आहे किंवा आपल्या सोबतचा येईल तेव्हा आपण जाऊ ते कार्य करू, म्हणजे एक दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची जी आपली मानसिकता असते की नाही मला कुणीतरी येईल तेव्हा मी सोबत त्या गावात जाईल, माझं जे कार्य आहे क्षेत्र कार्य आहे ते मी कम्प्लीट करेन, माझा जो टास्क आहे तो मी. असं आपली एक मानसिकता असते की मला सोबत कुणीतरी हवं, ते नसल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. एक डिपेंड म्हणजे कोणातरी आपण डिपेंड आहोत, ही आपली एक मानसिकता होऊन गेली असते की मला सोबत कोणी नाही म्हणून मी जाणार नाही. ही मानसिकता होती ती एक कुठेतरी मी म्हणजे ते चेंज केलं. कोण व्यक्ती आपल्याला कुठपर्यंत येणार सोबत ना. त्याच्यामुळे मी एकटीने ते फील्डवर्क कम्प्लीट केलं आणि नंतर माझं एमएसडब्ल्यू शिक्षण तिथे पूर्ण झालं. तेव्हाही एक लेबर कामगार म्हणून जो विषय होता त्यामध्ये मला आउट ऑफ जे कॉलेजमध्ये हायेस्ट मार्क्स मिळाले. त्यानंतर एकदा डब्ल्यू चे एक्झाम झाले आणि लगेच एक टाटा इन्स्टिट्यूटचा सर्वे झाला होता. टाटा इन्स्टिट्यूट मुंबईने जी सिंगल मदर कुमारी माता आपण ज्याला सिंगल मदर म्हणतो एक महिला, त्या अंतर्गत तो सर्वे होता. तसंच एक फील्डवर्क दरम्यान एक आम्हाला जे क्षेत्र काळासाठी जे लाभलेले होते श्रीकांत निवलसर आणि चौधरी मॅडम यांनीही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. केसेस कशा हँडल करायच्या, काउन्सिलिंग कशी करायची, स्टेप बाय स्टेप काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे, इव्हन आपण जर त्या व्यक्तीशी संवाद लँग्वेज काय असायला हवी, त्याचं ऑब्झर्वेशन काय असायला हवे, या जे छोटे छोटे बारकावे आहेत त्या त्यांनी समजून सांगितले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आम्हाला जे मला शिक्षक लाभले त्यांचं खूप मोठं मुलाचं कार्य मुलाचा सहभाग आहे. त्यानंतर मी क्षेत्र कार्य माझं मला जे फील्डवर्क साठी जे एरिया मिळाला तो होता पांढरकवडा, झरी जामणी आणि केळापूर मारेगाव या ब्लॉक मध्ये तो सर्वे करायचा होता. त्या दरम्यान तो सर्वे केला त्यामध्ये आम्हाला खूप छान अनुभव मिळाला. जो दुर्गम भागात सर्वे करायचा होता तेव्हा गावातील लोकांशी कम्युनिकेशन कसं करायचं, गावात जाताना आपल्याला काय माहिती हवी आहे आपण ती कोणाकडून घेऊ शकतो,
आणि जी गोपनीयता असते, कुठलीही गोष्ट जी असते की आपण इव्हन असं नाही जाऊ शकत की आम्हाला त्या महिलेशी भेटायचं आहे किंवा ती व्यक्ती हवी आहे असं आपण करू शकत नाही. तर आपल्याला काही गोष्टी अशा असते की जी आपल्याला गोपनीय ठेवावं लागते. तोपर्यंत कुठलीही गोष्ट म्हणजे गोपनीय ठेवल्यामुळेच आपल्याला ती माहिती मिळू शकते असं ही ठिकाणी होतं. त्यामुळे मग क्षेत्र कार्य झाल्यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर माझं ते झाल्यानंतर मग मी एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. त्यानंतर अ, सगळ्यात पहिला जॉब मग मी यवतमाळमध्ये ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आहे, जे की विविध उपजीविका असेल, शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा विविध विषयांवरती कार्य करते. तिथे इंटरव्ह्यू केला आणि त्यानंतर माझं काउन्सिलर साठी चाइल्डलाईन या प्रोजेक्टला निवड झाली. त्यानंतर मी तिथे जॉईन केलं आणि चाइल्डलाईन मध्ये काउन्सिलर पदावर रुजू झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही विधी संघर्षग्रस्त बालक असेल, काळजी आणि संरक्षणाची गरज असणारे बालक असेल, अशा विविध काळजी आणि संरक्षणाची गरज असेल म्हणजे त्यामध्ये सर्व चाइल्ड मॅरेज असेल, चाइल्ड सेक्शुअल अब्युज असेल, अशा विविध केसेस हँडलिंग व्हायचं. म्हणजे कुठल्या मुलांना 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी ही सेवा आहे, ज्यामध्ये आपण रात्रंदिवस त्या मुलांना कुठलीही जरी मदत लागली तरी ती मदत आपण त्यांना साधतो. एखादी गर्भवती महिला असेल किंवा एखाद्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला असेल, एखाद्या ठिकाणी बालविवाह असेल, अशा विविध आम्ही इथे हँडलिंग केल्या. त्यामध्ये चॅलेंजेस आले की बरेचदा रात्रीच्या वेळेस पण आम्हाला केसेसला जावं लागत असे. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेचदा असं व्हायचं की जिथे आपल्या जीवालाही हानी होते. म्हणजे आपण एखादं बालविवाहाची जर केस असेल त्या केसेसमध्ये अशा रिस्क असतात की वयाचा पुरावा मिळवणं किंवा आपण कुणाकडनं माहिती घेतली, अशा बरेचसे बारकावे असते की जे आपण समजून घेऊन जाणून घेऊन आपल्यावर जरी आली तरी त्यातून आपण मार्ग काढून कसं जाऊ या अनेक चॅलेंजेस येऊनही आम्ही त्या हँडल. त्यामध्येही बाहेर गावी जाणे, यवतमाळ जिल्ह्यातली कुठलीही जरी केस आली तरी ती हँडल करावी लागायची. त्यामुळे मी असं कधीच मानलं नाही की मी तिथे जाऊ शकणार नाही. म्हणजे आपण जे एक निगेटिव्ह म्हणून ठेवतो की नाही मी हे करू शकत नाही, ते आपण आपली मानसिकता चेंज करायला हवी. प्रयत्न न करता आपण प्रयत्न करून जर आपल्याला कळलं की आपण त्यामध्ये किती एबल आहोत तर ती गोष्ट वेगळी. आपण जर प्रयत्नच नाही केला तर आपण म्हणू नाही शकणार की मी ती तसं पस्तावण म्हणजे एक हे होण्यापेक्षा आधी आपण प्रयत्न जर केला तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मग काही तब्येतीच्या कारणामुळे मग मी काही रिझाईन केलं. त्यानंतर मी त्यांची इथे असणारी एक विकास गंगा एनजीओ आहे तिथे काही दिवस कार्यरत होते. त्यानंतर मग आता सध्या महिला आर्थिक विकास महामंडळ येथे सध्या कार्यरत आहे. अं, तसंच तो एक क्षेत्र म्हणजे झालं म्हणजे कसं एखादी गोष्ट अशी होती की कोणामुळे कोणाचा तरी फायदा होतो. म्हणजे नकळत तो व्यक्ती म्हणजे तो ती असेल, मित्र असेल, मैत्रिणी असेल, कोणीही आपल्याला भेटते. त्यामुळे आपली ओळखी वाढते आणि त्यामधून आपल्याला कुठेतरी नवीन एक संधी मिळते. तर अशी ते चालून आली. म्हणजे एक 10वी पासून तर माझं खरं म्हणजे तर संबंध तुटल्यासारखाच होता. कधीच म्हणजे त्या क्षेत्राकडे 10वी पर्यंत असायची तेव्हा विविध स्पर्धेमध्ये शाळेमध्ये भाग घेतला. ते विविध मिळवले. पण त्याच्यानंतर मग एक जे बॅकग्राऊंड आहे ते असं चेंज झाल्या. त्या जी लाईन असते ती आपल्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कदाचित ती लिंक तुटते. त्याच्यामुळे आपण कुठेतरी स्पोर्ट मध्ये पुढे जाऊ शकतो किंवा स्पोर्ट मध्ये करिअर करू शकतो ती कधी वाटलंच नव्हतं. किंवा आपल्याला ही जर लिंक मिळाली तर आपण पुढे जाऊ काहीतरी करू, ते असं डोक्यातून निघून गेलं. असंच एकदा मग एक उमाकांत म्हणून सर आहेत त्यांनी व्हीलचेअर बास्केटबॉल बद्दल सांगितलं. त्यांनी राजश्री मॅडम बद्दल सांगितलं की मॅडम त्यामध्ये कार्यरत आहेत.
तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. एक तर आपली जी मेंटॅलिटी असते की व्हीलचेअर वर बसून काय खेळायचं हे माहितीच, म्हणजे आपण जर करू शकत आहे तर आपण ते विचार करू नाही की व्हीलचेअर वर बसून आपण कसं खेळणार ना. त्यामुळे मग मॅडमशी कॉन्टॅक्ट केला. मॅडम मॅडम मी व्हीलचेअर वर बस युजच केली नाही, तर कसं करणार ना. तर त्यानंतर मॅडमने सांगितले व्हीलचेअर वर बसून जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते ती आपल्याला शिकवली जाते. व्हीलचेअर बास्केटबॉल बद्दल सांगायचं तर एक खरंच असं असते की म्हणजे कुठलंही मनात स्वार्थ न ठेवता एक व्यक्ती जे कार्य करते. जे एक शरद नागरे सर आहेत, जे की मिलिटरी मॅन आहेत, मिलिटरी रिटायर्ड आहेत. ते स्वतः पुण्याला असतात, सांगली मिरजला त्यांचं प्रॉपर आहे. तर तिथनं येऊन आमच्यासाठी स्वतः 7 ते 8 दिवस स्वतःचे घालवतात, स्वतःच्या स्वखर्चाने येऊन आम्हाला तर शिकवतात. खरंच सरांचे खूप खूप धन्यवाद मानावेसे वाटतात की तर तिथनं येऊन आमच्यासाठी इतकं करतात. तर असं कधी कधी वाटतं की आपल्यासाठी जर कोणी इतकं करत आहे तर आपणही थोडंफार त्यामध्ये कार्य केलं पाहिजे किंवा आपणही थोडं समोर गेलं पाहिजे. आपल्याला काय तर फक्त थोडी प्रॅक्टिस करायची आहे. सर इतक्या दुरून येतात, आम्हाला शिकवतात, आमच्या सोबत राहतात. आम्ही जे जेवण करतो म्हणजे जे काही आम्ही राहतो बोलतो आमच्या सोबत तर राहून आमच्यात मिक्स होऊन सर्व आम्हाला सांगतात. एक व्हीलचेअर बास्केट हॅलो व्हीलचेअर बास्केटबॉल मध्ये अनेक मैत्रिणींशी ओळखी झाली. त्यामध्ये एक राजश्री मॅडमचं तर एक म्हणजे प्राऊड फील होते की मॅडमनी इतकं सर्व मात करूनही मॅडमची चिकाटी अजूनही आम्हाला प्रेरित करते. आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नसूनही मॅडमनी सर्वांना सर्व टीमला कसं हँडल ठेवलं. प्रत्येक गोष्ट मॅडम आम्हाला छोटी छोटी गोष्ट आहेत ते समजून सांगतात. आणि मॅडमचं एक असं आहे की मॅडमचं एज्युकेशन सर्व झालं असूनही आम्हाला कधी वाटते की आपण खूप खूप मागे राहिलो. ही जर गोष्ट आम्हाला आधी असती किंवा मॅडमच्या आधी कॉन्टॅक्ट झाला आज आपण कुठल्या कुठे असतो. ही एक बाब ही एक बाब आहे. कधी कधी खंतही वाटते की मॅडम आधी भेटायला. थँक्यू राजेश्री मॅडम. मॅडम आहे नाही माहिती नाही. ठीक आहे. व्हीलचेअर बास्केटबॉल मुळे असं झालं की आपले जे आहे त्यामुळे आपण एक फिटनेस जे आहे किंवा मन आणि शरीर निरोगी राहण्यासाठी एक व्यायामाची आपल्याला गरज असते. त्यामुळे आम्ही दर सॅटर्डे ज्याप्रमाणे पॉसिबल होईल त्याप्रमाणे आम्ही शिवाजी ग्राउंडला जाऊन आमची टीम तिथे प्रॅक्टिस करतो. मॅडम ज्याप्रमाणे आम्हाला सरांचं वगैरे पॉसिबल आहे त्यामुळे सर मॅडम येऊन आम्हाला तिथे गाईड करतात आणि आम्ही नेहमी तिथे प्रॅक्टिस करतो. त्यामुळे आमची जी फिटनेस आहे शारीरिक हालचाल आहे किंवा आपलं मन आणि शरीर निर्माणासाठी नेहमी मदत होत आहे. मॅडम तुम्ही म्यूट झालाय. हा 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 sir. आणि सध्याचं जे करिअर आहे ते माझं एज्युकेशन म्हणजे आपल्या एक्झामची पण तयारी चालू आहे. आणि प्लस घरी आपलं आपली इन्कम सोर्स जोपर्यंत आपण चालत आहे बोलत आहेत. आणि एक एक असं असते ना की आपण कधी असं असते की ती गोष्ट जी आपण निगेटिव्ह बनवून घेतो की मी करू शकत नाही. त्यामुळे ती मानसिकता आपली बनवून बनवून गेलेली असते की मी हे करू शकत नाही. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण जर ते कार्य केलं तर नेहमीच पॉसिबल होते. असं नाही की कोण काय म्हणेल. पण जर इतरांकडे जर पाहत राहिलो की तो व्यक्ती मला काय म्हणेल किंवा ती व्यक्ती मला काय म्हणेल हे जर आपण सतत विचार केला तर आपण कधीच जाऊ शकतो. आणि आता तर असं आहे की म्हणजे एखादा व्यक्ती जर समोर जात असेल तर त्याला मागे ओढायलाही बरं अनेक जण असतात की त्याला प्रेरितही करतात किंवा मोटिवेट करून ते समोरही जातात. पण आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्यासाठी नेमकं काय योग्य आहे. अनेक आपल्याला चांगले मित्रमैत्रिणी मिळतात त्यामधून आपल्याला हे घ्यायचं आहे की तो त्यांनी जे सजेशन दिलं आहे ते तर ठीक आहे पण आपल्यासाठी काय योग्य आहे आपण करू शकतो.
त्याच्यामुळे असं मी 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 सुद्धा असं कधी मानून घेतलं नाही की आपण कुठेतरी दिव्यांग आहे, आपण करू शकणार नाही. नेहमी नेहमी कुठनं ना कुठनं आम्हाला ते प्रेरित होत गेलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे अ, समोर जात गेलो. बरेचदा बरेचदा तसंच त्याच प्रकारे आम्हाला चाइल्डलाईन मध्ये असतानाही आपल्या सरांनी वगैरे नाव ऐकलेलंच आहे. आपल्या प्राचीन निलावार मॅडम आहेत ज्या की ऍडव्होकेट आहेत. मॅडम स्वतःही दिव्यांग आहेत, पण दिव्यांग असूनही मॅडम इतरांनाही प्रेरित करतात आणि आम्हालाही चाइल्डलाईन मध्ये मॅडम सीडब्ल्यूसी मेंबर होत्या. तेव्हापासून मॅडमचं गायडन्स नेहमी मिळत राहायचं. वर्कशॉप होतात, वर्कशॉप बद्दल मॅडम माहिती सांगतात की इथे असं वर्कशॉप आहे. मॅडम नेहमी माहिती दिल्यामुळे अपडेट आम्हीही अपडेट होतो. विविध जे स्नेहसंमेलन असतात किंवा अधिवेशन असतात नागपूरला सक्षमचं झाले, ते अधिवेशन झालं सक्षमचं, तेही मॅडमने आम्हाला इन्व्हाइट केलं. मॅडमने स्वतः आम्हाला ते, घेऊन गेल्या. त्याच्यामुळे तिथलं जे बॅकग्राऊंड, तिथले आपले जे स्टॉल्स आहे, आपण तिथनं काय घेऊ शकतो, विविध प्रोग्राम मध्ये मॅडम नेहमी आम्हाला इन्व्हाइट करतात, सांगतात. अ, विविध स्पर्धा असेल किंवा त्यांनी लावलेले स्टॉल असेल, शाळा असेल, त्या क्षेत्रातही आम्ही बरेचदा अ, कार्यरत राहतो. मॅडमशी संवाद साधतो. मॅडमच्या कॉन्टॅक्टमुळेही आम्हाला बरीच माहिती मिळते. आणि मॅडमची जी एक जिज्ञासा आहे की तुमचं अजूनही खेळण्याची असेल कुठली ऍक्टिव्ह मोड मध्ये मॅडम असतात. त्याच्यामुळे कधी असं वाटत नाही की आपण कुठेतरी कमी आहे, आपण हे करू शकणार नाही. आणि मला मला एक हे वाटते की मला हा माझ्या आई वडिलांनी कधीही भासू दिलं नाही की आपण इथे कुठेतरी कमी आहे. एक जी फ्रीडम आहे ती त्यांनी नेहमी मला दिलं. मला म्हणजे असं हे नाही की तू हे नको करू, हे नको करू. कॉलेजला असतानाही फील्डवर्कचा भाग असेल किंवा स्टडी टूरला जायचं असेल, तू हे कसं करशील. त्यामुळे मला कधीच एक त्यांचा आधार आहे. त्यांनी ते मला जे सांगतात किंवा मला जे वाटते, माझा जो निर्णय आहे, मी आई वडिलांना सांगते, ते सांगतात की तुला योग्य वाटतंय ते कर. मॅडम म्यूट केलं तुम्ही. नाही सर, नाही आहे मी चालू आहे. हॅलो. हा हॅलो. हा बोला ना हॅलो. मॅडम. आवाज येते सर? हो येतो येतो. हा हा. तर काही क्वेश्चन वगैरे असेल तर विचारू हो शकता. मॅडम, खूपच छान आहे तुमचा प्रवास. आणि निश्चितच अगदी प्रेरणादायी असं कार्य आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं बालपणापासून आतापर्यंतचा प्रवास सांगितला, माझ्या मनात दोन तीन प्रश्न नक्कीच आले. या सगळ्या प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? काय म्हणते सर, परत एकदा? तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? सर्वोच्च आनंदाचा हो. तसे तर भरपूर आहेत सर. तसे म्हणजे सांगायचं झालं तर तसे भरपूर आहेत. म्हणजे कसं, आता नेमकं काय सांगायचं हे, एक असं वाटायचं, जे की असं वाटायचं की एक फील्डवर्कचा जो भाग होता आमचा की कॉलेजला असतानाचा, की पण ते कधी पाहू शकत नाही. पण एक स्टडी टूरच्या माध्यमातून जे जे असं झालं की जिथे आई वडील अजून गेले नाही किंवा आपले बहीण भाऊ गेले नाही, ते मी कॉलेज लाईफ मध्ये असताना म्हणजे स्टडी टूरच्या माध्यमातून ते सर्व बघून आली. आणि एक तोही एक आनंद आहे की आपण जे आपल्या घरच्यांनी आपल्याला फ्रीडम दिलं, की आपण कॉलेज लाईफ मध्ये ते सर्व जाऊन बघून आलो. आणि आणखी मॅडम, याच्या अगदी विरुद्ध की तुमच्या जीवनातला अगदी वेदनादायक प्रसंग की जो कधीच विसरू शकत नाही. असं तर काहीच नाही सर, फक्त एकदा फील झालं होतं. म्हणजे असं एकदम खूप वाईट असं असं मला म्हणजे कधीच असं वाटलं नाही. फक्त एकदा थोडं असं वाटलं होतं की
माझा एक पेपर होता अमरावतीला. अमरावतीला पेपर असताना असं वाटलं होतं त्यावेळेस मी एकटे पेपरला गेले, म्हणजे असं नाही की माझ्या सोबत नेहमी कोणी. आताही मी प्रवास करते मी एकटी जाते, फक्त एकदम काम जर जायचं असेल तर आई किंवा वडील सोबत असतात. तर पेपरला गेले तेव्हा असं वाटते, त्या क्षणी मला असं वाटलं होतं की आपल्यासोबत कोणीतरी असायला हवं होतं. म्हणजे तिथली जे वातावरण मी बघितलं की सर्वांसोबत त्यांचे आई वडील किंवा बहीण भाऊ कुणी ना कुणी आलेलं होतं. सर्व त्यांचे रोल नंबर्स बघते, त्यांना असत होते असं तसं. त्याच्यामुळे तेव्हा असं वाटलं की आपल्यासोबत तरी यायला हवं होतं, एकतर आई म्हणजे आई किंवा वडील असं वाटायला. मग पेपर वगैरे झाल्यानंतर मग वाटलं की नाही, मग ते मी स्वतः समज दिला की नाही, सोबत कोण कुठपर्यंत किती दिवस येणार ना. शेवटी हा प्रवास आपल्याला स्वतः स्वतः चालायचा आहे. प्रत्येकाने आपल्यासोबत कुणी ना कुणी राहील अशातला भाग नाही. त्याच्यामुळे जे काही करायचं ते आपल्या स्वबळावर करायचं आहे. कुणीतरी सोबत राहील बा, ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती आपल्या सोबत येईल तरच आपण ते काम करू किंवा तिथे जाऊ. दुसऱ्यावर डिपेंड राहून करायचं नाही. जे काही करायचं आहे ते स्वबळावर करायचं आहे. ओके मॅडम. या सगळ्या प्रवासात मॅडम अजून एक प्रश्न होता की असा कुठला क्षण की ज्या क्षणाने तुमचं आयुष्यच बदललं, जसं एखादा दिवा पेटायला स्पार्कची गरज असते, तसं तुमच्या आयुष्यात असा स्पार्क कुठला आला की ज्यातनं तुम्हाला एक जीवनाची वेगळी दिशा मिळेल? एक असं झालं तर म्हणजे एकदम जर आपला स्पोर्टचा आणि एक व्यायामाचा जर भाग म्हटला तर, म्हणजे मी कधी असा विचार केला नव्हता की म्हणजे 10वी नंतर की आपण स्पोर्ट मध्ये काहीतरी म्हणजे खेळू शकतो बा म्हणून. म्हणजे हे माझ्या डोक्यातनच निघालं होतं की आपण यामध्ये कधीच जाऊ शकणार नाही किंवा काहीच करू शकणार नाही बा म्हणून. पण जेव्हापासनं राजश्री मॅडम झाली किंवा व्हीलचेअर बास्केटबॉल मध्ये पार्टिसिपेट केलं, तेव्हापासून असं वाटतं की नाही, आपण याही क्षेत्रात कुठे एक करिअर करू शकतो. सर नेहमी मोटिवेट करतात की तू इंडोर मला म्हणजे की तू इंडोर गेम साठी ट्राय कर, तू करू शकते बा म्हणून. त्याच्यामुळे असं वाटतं की नाही, आपण याही क्षेत्रात कुठेतरी समोर जाऊ शकतो, आणखी कार्य करू शकतो बा म्हणून. इन्स्पायर आहे आणि त्यामध्ये मला नेहमीच काहीतरी समोर करून दाखवण्याची इच्छा आहे. आणि ते मी करेल पण. मॅडम या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही अगदीच पॉझिटिव्ह आहे, तर या एनर्जीचं रहस्य काय आहे की तुम्ही इतकं पॉझिटिव्हली जीवन जगतायत आणि इतरांना पण प्रेरणा देत आहेत? तर असं असते ना, आपल्याला आपल्या सभोवताली जे काही आपल्याला व्यक्ती मिळत असतात, ते अनेकदा असं असते की आपल्याला मिळणारे जे सदस्य किंवा मार्ग असेल, शिक्षक असेल किंवा इतरही मित्रमैत्रीण असेल, या मित्रमैत्रीण असेल, त्यांच्याकडनं आपण काही ना काही, प्रत्येक व्यक्तीकडे अशी एक पॉझिटिव्ह गोष्ट असते की जे आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो. म्हणजे मला लहानपणापासून जे मिळत आलेले, त्यामध्ये काही चांगले पण असेल, काही वाईट असेल. पण आपण कोणाकडनं काय घ्यायचं आहे, कोणाकडनं आपण काय घेऊ शकतो, एक पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे ती आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो. प्रत्येकच माझ्यातही काही चांगले गुण आहेत, काही वाईट गुण आहेत. पण माझे चांगले गुण मी कोणते डेव्हलप करायचे आणि कोणते सोडायचे, जोपर्यंत आपल्या मनावर विश्वास राहत नाही किंवा आपण आपल्या मनावर जोपर्यंत आपला कंट्रोल आहे, तोपर्यंत आपण कुठलीही जी गोष्ट आहे ती साध्य करू शकतो. आणि मला नेहमी ज्यांचं सहकार्य लागलं असे प्रत्येकच जण असेल, म्हणजे शाळेत असेल, शेजार असेल, शाळा असेल, कॉलेज असेल किंवा इतरही मित्रमैत्रीण असेल, तर त्यांच्यापासून कुठेतरी एक वेगळी आहे बा, कुठेतरी मला निग्लेक्ट केलं गेलं बा, हे मी कधी म्हणजे त्यांनीही मला जाणवू दिलं नाही आणि मीही तसं कधी feel केलं नाही की आपण कुठेतरी कमी आहे बा म्हणून. माझी मित्रमैत्रीण असेल, त्यांच्याशी चांगला संवाद असतो, त्यांच्याशी चुकत होते.
त्याच्यामुळे मला असं कधी वाटत नाही की आपण कुठेतरी कमी पडतो बा. कधी कधी एक जे मनात माणसाचे असते की नाही बा आपण कुठेतरी कमी आहे, पण एक तो जर विचार केला आपण तर एका एका वेळेने जर विचार केला तर हेही आपल्याला जाणवतं की आपल्यापेक्षाही म्हणजे ज्यांना कितीतरी दुःख आहे असे म्हणजे व्यक्ती जगत आहे, म्हणजे की दोन वेळेची जेवणाची सोय नाही किंवा त्या एक आजाराने ग्रस्त आहेत, पैसा अनेक आजाराने ग्रस्त आहे, असेही बरेच लोक आपण पाहतो. त्याच्यामुळे आपण एक खूप म्हणजे खूप असं खूप चांगलं आहे की आपल्याकडे जर पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आपण एक विचार चांगले विचार करू शकतो, चौघा त्या चौघांशी संवाद साधू शकतो, मनमोकळेपणाने बोलू शकतो, किंवा आपल्यामुळे जर इतरांना आनंद देता येत असेल किंवा आपल्या दोन शब्दांनी इतरांनाही मोटिवेट करत असेल किंवा आपण त्यांना काही बोललं तर ते त्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह घेत आहेत, तर करायला काहीच हरकत नाही. मग खूपच छान मॅडम तुमचा प्रवास. आपल्यासोबत आमचे सिनियर मार्गदर्शक रणजित जोशी सर आहे, डॉक्टर घनश्याम दास असुदानी सर आहे. मी त्यांना आधी विनंती करतो, नंतर इतर सगळ्या प्रेक्षकांना, की त्यांनी अनम्यूट करून आपले फीडबॅक द्यावे. रणजित जोशी सर. हॅलो. हा सर बोला ना. हा, गायत्री तुम्हाला ओळखते का? हॅलो. मला ओळखते का म्हंटल? हा, नाही ओळखत. हा, मातृसेवा तर मला संघात असं वाटतं पण हा सर, मी आवाज मातृसेवा नाही येऊन राहिला. संघामध्ये शिकले. हा, कल्पना वगैरे तुला सर आवाज शिकवते नाही. ना? हो, आवाज आता येतो. कल्पना हो वगैरे तुला हो हो. शिकवते ना? हा, या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहे. हा 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 हा, सर. मी आता मातृसेवा संघात अच्छा. पहिले मी खेळ खेळ वगैरे घेत होतो. तू त्यावेळेस होती की नाही मलाही आठवत नाही आता, तुला लहान अच्छा. होती तर. हा. हा, बाकी काय हा म्हणतो? हा खूप म्हणजे छान हे आहे, प्रगती खूप चांगली केली. आपल्या मातृसेवा संघातले पुष्कळ मुलं सर. खेळत होते. यवतमाळ आठवडा आहे ना, ओळखते का त्याला? कोण हा, सर? तर अनेक राठोड म्हणून आहे यवतमाळला. आपल्या मातृसेवा संघातूनच तो राठोड तिथे. नाही सर, कॉन्टॅक्ट मध्ये नाही सर. त्याची शाळा वगैरे आहे आता. अच्छा अच्छा. हा, ठीक आहे. अच्छा अच्छा. त्याला हो हो सर, छान नाही सर प्रगती केली कॉन्टॅक्ट तू. मध्ये. हा, बास्केटबॉल मध्ये गेल्यामुळे तर आणखीन चांगलं आहे. कारण की अनेक खेळ जे आहे आपल्या अपंगांचे, तर त्याची प्रगती पुढे कर. म्हणजे तू बास्केटबॉलच्या टीम मध्ये आहे का? हो सर, हो आहे. हो बास्केट. हो हो सर, हा, हो. तर त्याच्यात प्रगती कर त्याच्यात छानपैकी. पुढे जाता येईल. ऑलिम्पिक हो पावता सर, आपले नक्कीच. टीम खेळले पाहिजे. हा, छान. बाकी तर माझे आशीर्वाद आहे. हा, छान. बरं. थँक्यू सर. हा. ठीक आहे, भेटू मग. हा. हो सर, धन्यवाद हो. सर. नक्कीच नक्कीच सर. डॉक्टर घनश्यामदास असुदानी सर, प्लीज अनम्यूट. नमस्कार. नमस्कार नमस्ते सर. सर. मी डॉक्टर आसुदाणी बोलतो, वरुरा आनंदवन मधून. गायत्रीजी, तुमचं वक्तव्य ऐकलं. मला दोन तीन गोष्टी, जरी माझं क्षेत्र वेगळं आहे, मी पूर्णतः अंध आहे आणि माझं कार्यक्षेत्र हे साहित्य आणि लिटरेचर आणि टीचिंग हे आहे, तरी पण आपण सगळे अपंग एकच असतो. आणि तुमच्यामधली पॉझिटिव्ह थिंकिंग, कॉन्फिडन्स आणि कोणावर डिपेंड न राहणं म्हणजे इंडिपेंडन्स, हे जे तीन गोष्टी तुम्ही सोबत सोबत घेऊन चालले आहेत, निश्चित तुम्हाला पुढे घेऊन जातील. फक्त मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की पुढची तुमची आयुष्याची आता प्लॅनिंग काय आहे? प्लॅनिंग म्हणजे सर सध्या तर कॉन्ट्रॅक्ट बेस आपलं म्हणजे जॉब चालू आहे, पण गव्हर्नमेंट साठी ट्राय करणं चालू आहे, पण स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय चालू करायचा, याबद्दल थोडं प्लॅनिंग चालू आहे सर. कुठल्या प्रकारचा व्यवसाय? वगैरे जे जसं फिक्स नाही आहे सर, पण तसं नियोजन चालू आहे सर त्यामध्ये असं.
अच्छा, ठीक आहे. तुमच्या पुढच्या आयुष्याबद्दल आमच्या शुभेच्छा. संपर्कात राहा. थँक्यू. काही थँक्यू. मार्गदर्शन लागलं तर मी वरोरा आनंदवन येथे सिनियर कॉलेजमध्ये मुलांना शिकवत, मागील 25 वर्षापासून शिकवत. अच्छा. नक्कीच सर, नक्कीच नक्कीच. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर असुदानी सर. तेजश्री मॅडम, संजय देशपांडे सर, अशोक भानसे सर. हॅलो. हा बोला संजय देशपांडे सर. हा नमस्कार. नमस्कार सर. गायत्री मॅडमचं जे आता मी स्पीच ऐकलं आणि त्यांच्या कार्यामधून त्यांचा जो पॉझिटिव्हनेस दिसून आला आणि एकंदरीतच त्यांचं जी यशस्वी त्यांनी जी आतापर्यंत वाटचाल केली, फार म्हणजे अगदी योग्य वाटली आणि मनाला अगदी समाधान देणारी आहे. खरोखरच त्यांचं जे पुढचं जे आता भविष्य आहे, भविष्य काळामध्ये त्यांना बिझनेस मध्ये यायचं आहे आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा तर देतोच आणि थँक्यू सर. सगळ्याच अपंग बांधवांना मी आरोग्याच्या आणि चांगल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद देशपांडे सर. तेजश्री मॅडम, पानसे सर, रुचा मॅडम, अंजना मॅडम, हा बोला रुचा मॅडम. छान आहे ताई तुमचा प्रवास. पण खरं म्हणजे सगळ्यांचा प्रवास हा सारखाच आहे आपला, संघर्षमय दिसतो. आणि खूप छान बोललात तुम्ही आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप छान थँक्यू. बोलत. थँक्यू. थँक्यू मॅम. धन्यवाद रुचा मॅडम. तेजश्री मॅडम अनम्यूट करा. तेजश्री मॅडम अनम्यूट करा तुमच्या बाजूकडून. तर निशांत सर तुमचं खूप कौतुक आहे बरं का. तुम्ही एवढं प्रत्येकाचं ऐकून घेता, प्रत्येकाला प्रोत्साहित करता बोलण्यासाठी. तुमचं खूप कौतुक आहे सर. मला मागच्या वेळी सांगायचं राहून गेलं, परंतु ते तुमचे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मॅडम आम्ही फक्त एक निमित्त आहोत, हे सर्वांचं कार्य आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. तेजश्री हॅलो. मॅडम बोला. हा नमस्ते नमस्ते सर. गायत्री मॅडम खूप छान, अगदी कॉन्फिडन्स भरपूर आहे आपल्याकडे. आणि आपण व्यवसाय वगैरे म्हणताय, चांगली गोष्ट आहे, व्यवसायात वगैरे पण आपण उतरू शकताय. पण तुमचं MSW वगैरे जे आहे आणि महिलांचे तर भरपूर प्रश्न आहेत आणि तुम्ही ते सॉल्व्ह करतायच, पण त्यात सुद्धा जरा सगळ्यांनी जास्त सहभागी होणं गरजेचं आहे. तर ते पण जरा क्षेत्र तुम्ही म्हणजे त्याच्याकडे पण जास्त लक्ष द्यावं असं मला वैयक्तिक वाटतंय. कारण बरेच काउन्सिलिंग सुद्धा बरेच प्रश्न असे सोडवले जातात किंवा आपण बघतच असतोय जगामध्ये काय काय चाललेलं आहे किंवा काय, तर तिथं चांगला तुमचा उपयोग होईल. एखादी गोष्ट कशी पटवून सांगायचं वगैरे चांगलं तुम्हाला ते जमतंय. तर तुम्ही ते त्या बाबतीत जरा जास्त करू शकाल असं मला तुमच्या एकंदरीत प्रवासावरून वाटतंय. तर तुमचं बाकी सगळं छान आहे, खेळ वगैरे आहे, तब्येतीच्या साठी ते चांगलंच आहे.
तुमच्या त्या सगळ्याच कार्याला शुभेच्छा. कोल्हापूरला आलात तर हेल्पर्स ऑफ हँडिकॅप मध्ये या, भेटू शकतोय आपण. नक्की नक्की हो हो, नक्कीच मॅम. ओके, ऑल दी बेस्ट. थँक्यू मॅम. तुम्ही जे सजेशन दिलं आहे ते हो म्हणजे हो, महिला आणि बालकांच्या क्षेत्रात जे हा कार्य आहे त्यामध्ये हा म्हणजे एक महिला सेलला पण माझं फील्डवर्क ज्यामध्ये काउन्सिलिंग जे आहे तर हम्म. कौटुंबिक आणि हिंसाचाराच्या ज्या केसेस आहे किंवा चाइल्ड रिलेटेड केसेस यामध्ये आहे अनुभूती ते करण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू हो मॅम. हो, ओके. धन्यवाद तेजश्री मॅडम, पानसे सर, प्राची मॅडम, अंजना मॅडम, शीतल मॅडम. हा मॅडम नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार सर, बोला ना. सर, मॅडमला एकच विचारायचं आहे का थोडं मातृसेवा संघाबद्दल सांगा मला. आणि तिथे म्हणजे कुठलीपासून तर कोणत्या वर्गापर्यंत त्यांना शिकवल्या जाते, आणि शिकवण्याच्या याच्यामध्ये परत त्यांना काही फी वगैरे द्यावं लागते का, किंवा अजून काय काय करावं लागतं ते सांगा मला. तिथे आपल्या 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं सर. हॅलो सर, आवाज हो, येतोय? बोला ना मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो, हा सर. हो, येते ना आवाज. तर 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाते मातृसेवा संघामध्ये. आणि त्यासोबतच आपलं जे विविध कला कौशल्यासाठी पण आर्ट असते ते पण शिकवले जाते. आणि तिथे फीज जो भाग आहे ते फीज म्हणून नाही, पण आपला एक जेवणाचा जो खर्च असतो. हॅलो हॅलो हा बोला बोलता येते मॅडम, ऐकायला. मॅडम आवाज येतोय, बोला तुम्ही. तर जेवणाचा हा जेवणाचा जो खर्च असतो आपला म्हणजे आपल्या कॅन्डिडेटचा, तो तिथे फक्त पे करावा लागतो. कारण तितकं त्या म्हणजे तिथे जो आपला जो खर्च आहे तो पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे फक्त आपला एक जेवणाचा खर्च ते मुलांचा द्यावा लागतो. आणि वयाची काही अट आहे का मॅडम त्याच्यात? किती वयापर्यंत हा सर, तुम्हाला शिकवल्या जाते? वयाची काही अट आहे का, किती वर्गापर्यंत शिकवल्या जाते तिथे? वयाची म्हणजे सर 18, कारण एखाद्या वेळेस असं होते की आपण मुलांना लवकर शाळेत टाकत नाही. म्हणजे एक डिसेबिलिटी आहे बा म्हणून 5-7 वर्ष मुलं आपण घरीच ठेवतो. त्याच्यानंतर मग 6 किंवा 7 वर्ष झाल्यानंतर त्याला पहिल्या वर्गात वगैरे टाकतो. त्याच्यामुळे त्यांचं वय वाढत जातं मुलांचं. तर अशा वेळेस किमान 17-18 पर्यंत मुलं 10वी वगैरे होऊ शकतात. पण त्या वरच्या वयांची मुलं नाही राहत. 16-17 पर्यंत. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. तिथं खूप राहायची धन्यवाद. सोय असते. तिथं मातृसेवा संघात राहायची सोय असते. हा. हा बोला सर. आणि नमस्कार हा सर. हो हो, राहायची नमस्कार. राहायची सोय असते, सगळं राहण्याची सोय जेवणाची असते. सर्व. जेवणाची वगैरे. आणि आवश्यकता असली तर पुढच्या शाळांमध्ये मुलांना शिकवतात. म्हणजे तिथं तर शिकवतातच, पण हा, त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी शाळांमध्ये वगैरे मॅट्रिकच्या परीक्षेला वगैरे बसवायचं असेल तर शाळांच्या ऍडमिशन वगैरे तशा करून देतात. समजलं का? ठीक आहे सर. खूप खूप हा, धन्यवाद सर तुमचे. थँक्यू. हॅलो हॅलो हा बोला प्राची मॅडम. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान बोलल्या मॅडमचा. आणि माझा खूप नमस्कार. जवळचा संबंध आहे. आणि आम्ही दोघींनी खूप छान काम केलेलं आहे. आता मला दोघींना दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करायची खूप इच्छा आहे. पाहू आता काय कितपत जमतं ते. पण तुमच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही छान जो काय तुम्ही बिझनेस करण्याची इच्छा करत आहे त्याच्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. बस, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि खूप छान बोलल्या. अंजना मॅडम, शीतल मॅडम. नमस्कार. मी नमस्कार, नाशिकवरून बोला. बोलते. नमस्कार मॅम. खूप छान बोलल्या मॅडम तुम्ही. आणि अगदी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व थँक्यू. आहे तुमचं. तुमच्या खेळासाठी आणि तुमच्या पुढील करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅम. धन्यवाद अंजना मॅडम. शीतल मॅडम.
हा बोला शीतल मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. मॅडम तुम्ही कुठून जॉईन झालात आणि तुमचा परिचय पण. मी झाडगाव राहणार झाडेगाव, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. जॉईन. अच्छा, खूप खूप धन्यवाद मॅडम. खरोखर गायत्री मॅडम, आज तुमच्याकडून आम्हाला खूप चांगलं नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि आमच्या NGO ला हे सगळं इतरांपर्यंत पोहोचवण्याची नक्कीच संधी मिळते. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. मी पुनश्च एकदा तुमचे आमच्या संकल्प फाउंडेशन NGO परिवाराकडून ऋण व्यक्त करतो आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देतो. तुम्ही जे काही तुमचे प्लॅनिंग्स आहेत त्यात तुम्हाला यश मिळो त्यासाठी देखील शुभेच्छा देतो. आणि मॅडम, निश्चितच आपण संवादात संपर्कात राहू आणि आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये खूप मार्गदर्शक व्यक्ती आहेत, ते तुम्हाला निश्चितच मदत करतील किंवा जे काही तुम्हाला सहकार्य लागेल त्याच्याबद्दल ते सहकार्य पण करतील. मी पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. जाण्यापूर्वी एक छोटासा संदेश सर्वांना द्यावा आणि नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. देशपांडे सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्ही अनम्यूट केलंय. हो सर. हा बोला ना सर. मला एक गायत्री मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे की त्या म्हटल्या की त्या स्वतः म्हणजे जन्मतः अपंग आहेत. मग बहुतेक तुम्ही पायाकडूनच अपंग असाल असं वाटतंय. तर तुम्ही चालताना मग आता सध्या काय म्हणजे व्हीलचेअरचा वापर करता काय? नाही सर, मी म्हणजे माझा म्हणजे टोंगळ्यापासून खाली आहे. मी जयपूर फूट यूज करते सर. म्हणजे पाय आहेत पण 1.5 इंच असं छोटा आहे पाय माझा. त्याच्यामुळे मग ते एक्सटेन्शन लावलेलं आहे. एक्सटेन्शन प्लस जयपूर फूट असं आहे सर ते. एकच पायाला की दोन्ही? नाही, एकच पायाला. राईट. हा, राईट. हा, ठीक आहे. मग ते चालताना वगैरे असं काही त्रास किंवा असं काही वाटत नाही? नाही सर, नाही. म्हणजे आता ते जयपूर फूटची सवय झाली त्याच्यामुळे ते जर नाही लावलं तर त्रास होतो. म्हणजे ते न लावता मी चालतच नाही. फक्त मी ते म्हणजे आंघोळ वगैरे करतानाच काढून ठेवते. बाकी एनी टाइम मी ते लावून असते. या, ठीक आहे. ओके, धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. संकल्प फाउंडेशनचे आणि विशाल सरांचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी इतकी छान ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली. त्याच्यामुळे इतर सर्वांशी संवाद साधू शकले आणि आपण सर्वांनी दिलेले जे सजेशन आहेत ते नक्कीच ते मी एक्सेप्ट करते आणि त्यामध्ये नक्कीच सुधारणा करेल. ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन मला लाभेल याची मी आपल्या सर्वांकडून ती एक अपेक्षा करते की आपण सर्व मला वेळोवेळी मार्गदर्शन करायला. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. निश्चितच आज तुमच्याकडून खूप प्रेरणादायी असं मार्गदर्शन सर्वांना ऐकायला मिळालं. तुमचं जे शेअरिंग होतं आणि खूप पॉझिटिव्हली तुम्ही शेअरिंग केलं. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आम्ही तर नेहमीच म्हणतो की एक छोटासा सत्संग आहे आणि सत्संगात कमी लोक येतात आणि जे येतात ते अगदी बाय हार्ट येत असतात. त्यामुळे नंबर्स किती आहे हे मॅटर नाही करत, तर नंतर व्हिडिओ बघणारे युट्यूबवर, फेसबुकवर हे बरीच लोक असतात, फीडबॅक देणारे असतात आणि 100 लोकांपैकी एक पण व्यक्ती यातनं प्रेरणा घेऊन बदलला तर हे खूप पॉझिटिव्ह आहे असंच आम्ही समजतो. निश्चितच मॅडम, तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुनश्च एकदा.
आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुढच्या एपिसोडला आपण परत भेटूया आणि नवीन महानुभावांकडून निश्चितच नवीन प्रेरणादायी असे विचार जाणून घेऊया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.